काय अरे का वेडेपणा केलास तू असं? हे कशाला करून घेतलंस एवढं? तुझ्यासाठी केलं मी हे सगळं गॅरी. बच्चा तू इतकं प्रेम करतेस माझ्या? मी तुझ्यावर मनापासून खूप प्रेम करते, ओके? आणि हे दाखवण्यासाठीच मी सुसाईड अटेम्प्ट केलं. आता हेच बघ ना, यात माझा पायाचं बोन तुटलं, प्लास्टर घालावं लागलं. आय लव्ह यू सो मच. आय लव्ह यू टू गॅरी. थँक्यू. तुला खूप मिस केलं बेबी. तर मी तुला मिस केलं का? हे बघ मी वरवर चिडत असलो ना तरी मी पण मनापासून खूप मिस केलं तुला. अरे पण आपल्या प्रेमाचे एनिमीज खूप वाढलेत यार. मम्मा तर मला तुला भेटू पण देत नव्हती. नाही नाही ठीक आहे ना. आणि आता काय वाटेल ते होऊ दे. हे बघ बच्चा मला माहिती आहे सगळे आपल्या विरोधात आहेत. पण आता काही झालं ना तरी मी तुला सोडणार नाहीये. मला कारण आता कळून चुकलंय की तुझं माझ्यावर किती खरंच मनापासून प्रेम आहे. मी तुला सोडणार नाही. आपण एवढ्या तुझ्या वर्ड्स वर मी कसं काय ट्रस्ट करायचं यार तुला? कसं कसं काय ट्रस्ट करायचं म्हणजे? अरे असं काय म्हणते मी? हवं तर स्टॅम्प पेपरवर लिहून देतो तुला. हा लिहून दे, पण स्टॅम्प पेपर वर नको. माझ्या ह्या प्लास्टर वरती लिहून दे ना, गॅरी लव्स बच्चा. प्लास्टरवर? हा आर यू सिरियस? या इट्स इन स्टाईल यार. लिहून दे ना प्लीज गॅरी. अगं असं काय करते ते? कोणी पाहिलं तर? बघू दे, आय डोंट केअर. अरे पण त्याच्यावर ऑलरेडी काहीतरी लिहिलंय ना. हा मी गॅरी लिहिलंय आणि इकडे पक्षी आहे गॅरी बटरफ्लाय येते. ते बटरफ्लाय. होय, आणि तुला फक्त खाली लव्स बच्चा एवढंच लिहायचं. कोणी पाहिलं तर? तुझं प्रेमच नाहीये यार माझ्यावर. एवढं छोटस काहीतरी मी सांगते ते पण नाही करत. तसं नाही पण ते मला. गॅरी ठीक आहे मी लिहितो. कोण आलं? मम्मा तर आत्ताच गेली. मम्मा नसणार कन्फर्म. थांब थांब मी बघतो. ओके. भक्ती मिस इथे काय करतेय? भक्ती तिला राधिकाने तर सांगितलं नाही ना? आता राधिकाने जर तिला इथे पाठवलं तर याचा अर्थ ती बरोबर सगळं जाऊन राधिकाला सांगणार. आता काय करू मी? तू दारच नको ना उघडू. ती वैतागून जाईल तिची. नाही नाही त्याला तिला संशय अजून येईल ना. ती परत तेच राधिकाला काहीतरी रंगून सांगेल. त्यापेक्षा काय करूया? तीच फोन करतीये. तू एक काम कर तू स्पीकरवर टाक. हा आणि तिला सांग की मला लागलंय पाहायला, मला काही येता येत नाही. आणि माझी किल्ली पण गेली मॉलला आणि आई पण म्हणजे माझी मम्मा पण गेली मॉलला आणि माझ्याकडे किल्ली पण नाहीये तर मी नाही उचलू शकत. तू जा. ओके. हॅलो हॅलो शनया, अगं मी तुला भेटायला आले. तुझ्या घराच्या बाहेर आहे, प्लीज दार उघड ना. मला भेटायला कशाला? मला असं कळलं की तू पडलीस. पण तुला कोणी सांगितलं ग? रेवतीने सांगितलं मला. ते आता महत्वाचं आहे का? अगं दार उघड ना, मी घराच्या बाहेर उभी आहे. ती मला ना प्लास्टर घातलाय त्यामुळे मला उठता येत नाहीये आणि मम्मा बाहेर ना लॉक करून गेलीस. माझ्याकडे किल्ली नाहीये. हो का? सो तू नंतर ये. ओके, मम्मा येईल तेव्हा. ओके बाय बाय. एक मिनिट शनया, चाव्या इकडेच आहेत, दाराला लागल्यात. थांब मी उघडून आत आले. हा नको भक्ती, ऐक. अरे बॅग, अरे तुझी बॅग. अरे यार कधी काही सरळ होतच नाहीत गोष्टी आयुष्यात. बापरे शनया, अगं काय हे केवढं लागलंय? ते खूप जोरात पडलीस का? हो. कुणी सांगितलेलं हा मूर्खपणा करायला? हा तरी मी तुला सांगत असते ना, नको त्या गाडीच्या नादाला लागू. बघ हे काय होऊन बसले आता. भक्ती बोर नको ना यार करू. मी बोर करतेय? हो.
अगं तुझ्याच भल्यासाठी सांगते ना मी, हा? आणि देव न करो काही बरं वाईट झालं असतं म्हणजे. किड्याला फोन करतो, काहीतरी मार्ग काढ म्हणा बाबा. हा बोलला नाही, काय झालं? अरे आता काय वाईट व्हायचं बाकी आहे? अरे असं का बोलतोय? तुझा गळा दाबलाय का शनायनी? ते परवडलं असतं एक वेळ. किड्या भक्ती आली भक्ती. मग एक काम कर, देवापुढे उभा राहा, हात जोड, उदबत्ती लाव. हा तू डोक्यावर पडलायस का? भक्ती मेस कळलं का? भक्ती मेस आलीये. काय ती कशी राहिली तिथे? मला काय माहिती, मी तुमच्या बाथरूम मध्ये इथे अडकून बसलोय आणि इथून तुला फोन करून बोलतोय तुझ्याशी. किड्या काही कर, पण मी आता फसलो यार. मला यातनं बाहेर काढा, काय कर ना यार. हे काम करतो, आम्ही दोघं घरी येतो. नाही. ती सुलक्षणा मम्मा इथे आली तर या दोघी बघतील यार. ते राधिकापर्यंत प्रकरण जाईल आणि अजून वाढेल. तू एक काम कर, तू तिला बाहेरच्या बाहेर थांबव. म्हणजे त्यांना घरी नको येऊ देऊ. घरी आल्या ना तर प्रॉब्लेम येईल. ही भक्ती मिस गेली ना की मी इथून कल्टी मारतो. अरे मी कसं फिरू यार? मला काही कळत नाही. कर ना काहीतरी. आता हे पण मीच सांगू का? बघ काहीतरी कर. केडिया, कम फास्ट. हा हॅलो मम्मा. ए पकड़. वो केला कैसा दिया? 40 रुपए डजन। 40 रुपए डजन? अरे हमारे पूना में तो 20 रुपए डजन में मिलता है. जरा दे दो मेरे को. दे दो, आधा डजन दे दो. ये लो पैसा. डेंजरस पण आहे इथं. हाय, पैसा रखा है. हाँ थँक्यू. हाँ डेंजरस आहे ना, वाटलंच मला. चल आता घरी जाऊया. घरी नाही घरी नाही जाऊ आपण. घरी कशाला म्हणजे? का बरं? हा का घरी गॅरी येणार आहे? तुम्हाला कसं माहिती? म्हणजे म्हणजे तुम्हाला असं कसं सुचतं नाही? एकदम खूप विचार करता तुम्ही, असा खूप पुढचा विचार करता. हो, तुझ्यासारखी लुच्चे आजूबाजूला असतात ना माझ्या, म्हणून मी असा विचार करते पुढचा. आता घरी जाऊया. नाही मग आपण एक काम करूया ना, त्यापेक्षा ना तुम्ही आणि मी असं मिळून इथेच विचार करूया, असा खूप पुढचा विचार. हा चिडिया, जाऊया ना घरी. नाही मी म्हणजे सेल सेल राहिला ना. सेल लागलाय. सेल कुठे लागले ते? सेल त्या तिथे कुठे लागलाय? कुठे लागलाय? हा त्या तिकडे पलीकडे सेल लागलाय. तिथे पलीकडे? हा, एकावर एक फ्री, दोनावर दोन फ्री, चारावर चार फ्री. और एक फ्री, दोन चारावर चार. मला गेलंच सेल पाहिजे. सेल घेऊ मस्त. हा काय यार गॅरी, तुझ्यासाठी काय काय करावं लागतं यार. तर सेल कुठे शोधू? मी निघाले शनायाकडे, आत्ता रिक्षेतच आहे. तुझ्या तब्येतीची चौकशी करा. नाही तुम्ही नका काळजी करू, मी तिकडे पोहोचल्यावर लगेच तुम्हाला फोन करते, ठीक आहे? कुठे असतील भक्ती मिस? पोचले असतील का? शन्याची त्यांची भेट झाली असेल का? मी फोन करून विचारू का? नको, वाट पाहते. त्या स्वतःच फोन करतील. यार काय दिवस आले. स्वतःच्या घरातही बाथरूम मध्ये जाऊन बोलावं लागतंय फोनवर, आणि दुसऱ्याच्या घरातही बाथरूम मध्ये लपावं लागतंय. घे. थँक्यू सो मच भक्ती. हे बघ शनाया, परत असं नाही वागायचं. हा, थँक्स भक्ती. मला ना तुझ्या घरी आल्यासारखं वाटतंय माहिती. आता तेव्हा पण तू माझे असं लाड करायचीस, तू खायला प्यायला करून द्यायचीस आणि मी एवढं मोठं लेक्चर द्यायची. आय मिस दोज गोल्डन डेज यार. तेव्हा माझं आणि गॅरीचं अफेअर पण कोणाला माहित नव्हतं. आम्ही जाम फिरायचो, शॉपिंग करायचो, किती मजा यायची यार. हो, आणि त्यावरून मी तुमच्यावर चिडायचे आणि अजूनही चिडते. यार भक्ती, ओरडू नको यार. तू माझी बेस्टी आहे ना. हो, पण बेस्टीचं ऐकायचं सुद्धा असतं. हं? मी किती वेळा तुला सांगत असते शनाया, सोड त्या गुरुनाथचा नाद, सुधार जरा स्वतःला. काय सांगते मी, कळतंय का? एखादा चांगला मुलगा बघ आणि लग्न कर, सेटल हो आयुष्यात. काय मॅड बीड आहेस का? मी काही चांगला मुलगा वगैरे बघणार नाहीये. गॅरीचा आता डिवोर्स होतो आणि मग आम्ही दोघं लग्न करणार आहोत. तुला माहितीये ना, मध्ये आमची एंगेजमेंट झाली. लग्न कुणाबरोबर करतात? ज्याच्यावर आपला विश्वास असतो. आणि आपण कुणावर विश्वास ठेवतो शनाया? जो आपल्याला सुख दुःखात आपल्या सोबत असतो, आपली साथ नाही सोडत. पण गॅरी तसं वागतो का? किती वेळा त्याने तुला तोंडावर पाडलंय. हा,
वाचतोय ना? हो का? अगं हा मम्मा विसरली असेल ना बाहेर जाताना फोन. हॅपन्स यार. असू दे, मला बास आहे. नक्की? हो हो बास. थँक्स. भक्ती नाही काही नाही. काहीतरी गडबड आहे. बहुतेक गुरुनाथ इथेच आहे नक्कीच. आणि ही सगळी शनायाची लपवाछपवी सुरू आहे. मला हे राधिकाताईंना कळवायलाच हवं. यार ही भक्ती जाम स्मार्ट आहे यार. तिला डाऊट तर आला नसेल ना. बट सो नाईस ऑफ यू यार भक्ती. तुम्हाला बघायला आलीस, भेटायला आलीस आणि एवढी काळजी घेतलीस. व्हेरी व्हेरी स्वीट ऑफ यू. थँक्यू. पण तुला लेट नाही होतं का? आज तुला ट्युशन वगैरे नाही घ्यायला जायचंय का? नाही जायचंय ना मला, पण तुला अशा अवस्थेत सोडून मी कशी जाऊ ना शनाया? मी नाही जाऊ शकत. अरे आय एम ओके. मी कम्प्लिटली फाईन आहे. तू जा. अगं नाही शनाया, तू अशी आजारी असताना मी कशी जाऊ? तुझी मम्मा आल्याशिवाय मी जाऊच नाही शकत. अच्छा म्हणजे तू इथेच थांबणार आहेस का भक्ती? हो मी इकडेच थांबणार आहे शनाया. थांब. यार आता काय करू? भक्ती नाही गेली तर मी इथेच अडकून पडेन. ऑलरेडी ऑफिसला उशीर झाला. ही राधिका का फोन करते? किड्याला आता मी फोन नको, मेसेज करतो. किड्या मला प्लीज लवकर सोडव, काहीतरी कर. अडकून बसलोय मी इथे. ना फसवलंच ना मला. नाही कुठे सेल? सेल मी म्हणालो होतो ना, एकावर एक फ्री, दोनावर दोन फ्री, 2 आणले. SMS आला. SMS आला मला. गुरुचा SMS लवकर घरी. कोणाचा SMS? शनायाचा SMS आहे, लवकर घरी आहे. आय थिंक तिचा पाय दुखत असेल. शनू बेबीचा पाय दुखतोय? हं? असं कसं दुखेल? याचा अर्थ गुरु तिला भेटून गेला असणार. म्हणजे शनू बेबीचं काम झालं. नक्कीच तिने गॅरीला आपल्या बाजूने केला असणार. हो बापरे, म्हणजे आपल्याला घरी जायला हवं. आपल्याला कशाला? मला बोलवलंय, मी जातो. तुम्ही खा आरामात, मस्त या. हा? नाही 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 थांब. मला घरी जायला हवं. आपण दोघेही मिळून घरी जाऊया. तू या पिशव्या घेऊन ये. हा, मी पुढे जाते. पण म्हणजे अरे यार. पैसा हाँ पैसा काय का पैसा? तो मैडम खाए ना अभी. अरे मेरे दुकान से भाजी लेके भागी थी. मैं वो सामान लेने आया, मेरा सामान मिल गया. आपका खा गई ना? अभी कौन देगा पैसा? अभी बोम लो. अरे साहब पैसा साहब. भक्ती मिसचा मेसेज. राधिका ताई, शनाया ठीक आहे, पण गुरुनाथ सुभेदार इथे आहेत असं वाटतंय. मला तर कीव येते यांची. काय नाही, इथे यांच्या समोर जाऊन उभी राहते, बघूया कसे रिॲक्ट करतात ते. दादा ऑफिसला नको, मी सांगते तिथे चला. 1 मिनिट जरा, मी आनंद भाऊजींना फोन करते. सावकाश. तुला आणखी काही हवंय का? नाही थँक्स. ऐक ना, तुला लेट नाही होते का ग ट्युशन्स ना? खरंच तू जा. सिरियस. अगं नाही ठीक आहे. तुला असं एकटीला सोडून कशी जाऊ मी? आणि मम्मा येणार आहेत ना, त्यांना भेटूनच जाईन मी. अगं मम्मा कधी येईल माहिती नाहीये, सो तू निघ. अगं नाही खरंच राहू देत. हा आणि शनाया मला सांग, हे किती दिवस ठेवणार आहेत प्लास्टर? ऍक्च्युली मला नाही माहिती ग. मी सांगते ना, मम्मा 1 महिना. 1 महिना अजून लागणार आहे तिच्या प्लास्टरला. पण भक्ती तू काय विचारतेस? मी आपलं सहजच विचारलं. अच्छा सहज का? ओके ओके. मग इतके दिवस माझी शनू बेबी कुठे राहत होती, काय करत होती, ते का नाही विचारलंस? त्याचं काय आहे ना मम्मा, तुमच्या शनू बेबीचे सगळेच प्रताप माहिती आहेत मला. मला असं वाटतं की ती बरी झाल्यावरच आपण त्यावर बोलू. हा
हजरजबाबीपणा. नॉट बॅड. अजून गेला नाही हा तुझा हजरजबाबीपणा. बघ इतके दिवसांनी मम्माला भेटते, अशी भेटणार आहेस का? मम्मा काय हे, एक फोन सुद्धा करावा असं वाटला नाही मला. तशी वेळच नाही ना आली. पण तुझ्या मैत्रिणीला का ग असं सोडलं स्वाऱ्यावर? हा, तुझ्या भरोश्यावर सोडलं होतं ना मी मुंबईला. हो पण आता काय करणार, ती माझ्याकडे नाही ना राहत, इथे राहते. ते ठीक आहे, पण आता आलीस ना. ते म्हणतात ना काय ते, दुर्घटना से देर भली. हा, हा. एक्झॅक्टली. एनिवेज आता मी आले आहे ना, तू निघालीस तरी चालेल. ओके. हो हे काय, निघतेच आहे मी. हो. बाय शनया. अरे थांब अजून थोडा वेळ. शनू बेबी, अगं तिला उशीर होईल ना बाळा. आय नो. या, येत जा. हा, बाय मम्मा. बाय. मिस्टर गुरुनाथ सुभेदार, या बाहेर आलात तरी चालेल. या. यार हिला कळलं कसं पण माझी बॅग. तू गेलं का नाहीस? तू कशाला आणलंस त्यांना घरी? सांगितलं होतं ना तुला. अरे मी काय, तू जरा गप्प बसतोस का? हा, मी बोलू का त्यांच्याशी? मी कुठे काय केलं? तूच तर सगळं केलंयस. तूच तर इन्फॉर्मर आहेस ना त्यांचा. नाही सगळ्या इन्फॉर्मेशन तूच देत होतास, राईट? नाही, केडीने काही केलेलं नाहीये. शट अप. मी तुम्हाला वॉर्न केलं होतं, माझ्या मुलीला यापुढे भेटायचा प्रयत्न करायचा नाही. हिम्मत कशी झाली तुमची इथे यायची? हे बघा, मी फक्त शनायला बघायला आलो होतो. तिला एवढं लागलंय, पायाला फ्रॅक्चर वगैरे झालं, हे ऐकल्यानंतर मला घरी नाही बसवलं गेलं. हो अच्छा, खरंच? मग बघितलत ना, झालं ना समाधान? बघितलं काय अवस्था करून ठेवली आहे तुम्ही माझी शनू बेबीची? हा, सगळं सगळं तुमच्यामुळे झालंय. हे बघा, आय एम सॉरी. आय एम रिअली सॉरी. सॉरी? आता या सॉरीचा काय उपयोग आहे? तर देखल्या देवा दंडवत. अहो नाही, असं काही नाहीये. मला खरंच गिल्टी वाटतंय आणि मला खरंच काळजी वाटत होती म्हणून आलो. बघा, मी चिडलो होतो तिच्यावर, खरं सांगायचं तर. आणि माझा जरा गैरसमज झाला होता. गैरसमज? ओ, कसला गैरसमज? शनाया मुलं बघत होती लग्नासाठी, मग काय होणार. पण आता मला कळून चुकलंय की. काय कळून चुकलंय तुम्हाला?